आता तुम्हाला समोर बघू शकतो, हा समोर पाहू शकतो घोडा अर्धा मैलेचा आहे, खूप छान आहे बघा महाकालीची. आता इकडे बघू शकतो एकदम सुंदर कला साखर रुपये प्राईज आहे याची सुंदर. नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश आणि स्वागत आहे मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आणि सर्वात प्रथम आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मुंबईतील सर्वात मोठा कालाघोडा फेस्टिवल आपण इथे पाहणार आहोत. आणि हा कालाघोडा फेस्टिवल यंदा त्याला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि इथे येण्यासाठी आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे स्टेशन आहे तिकडून हे जवळ आहे, म्हणजे 15 मिनटाचं वॉकिंग आहे. आणि तिथे आता आपण जाणार आहोत आणि तिकडे विविध प्रकारच्या कला बघणार आहोत. जे कालाघोडा फेस्टिवल असतं तिकडे यंदा जे घोडे आहेत त्यापासून विविध प्रकारे ही कला साकार केलेलं आहे विविध ह्याच्यामध्ये. तर आपण तिथे पाहणार आहोत. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण कालाघोडा फेस्टिवलला आलेलो आहे. समोर पाहू शकतात तो कालाघोडा असं तिथे. आणि त्याच साईडला आपल्याला ही समोर जहांगीर आर्ट आहे. आणि इकडे जे एल्फिस्टन कॉलेज आहे तेच आहे. आणि आता जे आपण आलो ते स्टेशनपासून म्हणजे राईट साईडला हे जवळ आहे आपल्याला हे कालाघोडा फेस्टिवल. आणि तसेच बघू शकता आता तुम्ही गर्दी किती आहे. दुपारचं टायमिंग झालेलं आहे. इथे आतमध्ये आल्यावर आता सर्वात प्रथम QR कोड आहे तिकडे आपल्याला स्कॅन करावं लागतं. आणि स्कॅन केल्यावर आपल्या ज्या डिटेल्स असतात ते तिथे मेन्शन करावं लागतात. आणि मग नंतर ते बारकोड्स स्कॅन झाल्यावर आपल्याला जी आतमध्ये एंट्री आहे. चला बघूया. समोर पाहू शकता तुम्ही स्कॅन कोड रजिस्ट्रेशन. इथे स्कॅन कोड रजिस्ट्रेशन करायचं आपलं. आता आपण समोर बघू शकतात आपण कालाघोडा गेटच्या इथे आलेलो. आणि हा गेट पाहू शकतात तुम्ही बॉटलपासून बनवलेला आहे, स्टीलच्या बॉटल. आणि हा समोर पाहू शकतो जो मेन कालाघोडा असतो तो समोर पाहू शकतो आपण. त्याला यंदा 25 वर्ष पूर्ण झालं आणि क्राऊन घातलेला आहे पाहू शकतो. आणि इकडे राईट साईडला पुढे आता बघू शकतो विविध राज्यातील ते स्टॉल आहेत, म्हणजे विविध कला त्या कपड्यांपासून. तर इथे पाहू शकतो आता एक छोटे छोटे स्टॉल आहेत. तिथे आपण काय तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. शॉपिंग करण्यासाठी आहे. खूप प्रकारचे स्टॉल आहेत पाहू शकता तुम्ही. समोरचा कालाघोडा घोडा आहे. आता हे समोर पाहू शकता तुम्ही रिंग्स ऑफ चेंज. ते तुम्हाला मी दाखवतो आहे. आता हे समोर तुम्ही पाहू शकतात. आता ते आपले जे पैसे असतात त्या पैशांपासून या घोड्याची साकारलेली आहे. आणि समोर पाहू शकतात तुम्ही खूप उंच असं हे केलेलं आहे. विविध प्रकारामध्ये असे घोड्याचे साकारलेले आहे. आता तुम्हाला समोर बघू शकतो हा खूप मोठा असा केक इथे बनवलेला आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा तुमच्या मित्राला टॅग करायचा असेल तर मोठा केक पाहू शकता तुम्ही. गाडीच्या आकारामध्ये असा हा मोठा केक आहे. इथे पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. चला तुम्ही बघू शकतात इथे नंबर पण दिला आहे MH गाडीचा. साईडला पण बघू शकता तुम्ही केक. बघू शकतात खूप मोठा केक आहे असा. खूप छान प्रकारे ही कला साकारलेली आहे. आता तुम्ही समोर पाहू शकतात कालाघोडा आर्ट फेस्टिवल. आता इथून आता आपण सर्व ह्या कला पाहण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत. तर चला जाऊ. आता आत आल्यावर नंतर सर्वात प्रथम आपल्याला हे छोटे छोटे स्टॉल आहेत. आता हे बघू शकतात पेंटिंगचे स्टॉल आहेत समोर. हे बघू शकतात. आणि पुढे अनेक प्रकारचे स्टॉल आहेत ते आपण पाहणार आहोत. हे बघू शकतात तुम्ही. हे कपड्यासाठी हे सर्व स्टॉल आहे. आणि पुढे आल्यावर बॅग्स पण आहेत लेडीजसाठी. ते बॅग्स असतात, पर्स ते पण आहे समोर. इथे ड्रेस पण आहेत लेडीजसाठी ड्रेस असतात. बघू शकता मर्मचंदिर दिल्ली. प्रत्येक विविध राज्यातील कला आहेत बघू शकतात. आणि हे दिल्लीमधली आहे. आणि आता सुरुवातीला आपण पाहू शकतो 25 वर्ष झाल्यामुळे आता जे घोडा आहे त्याच्या विविध आकारापासून या कला बनवलेल्या आहेत. तर आता आपण पाहणार आहोत. आता बघू शकता तुम्ही बंधना जैन ही त्यांनी कला साकारलेली आहे. आणि इथे समोर पाहू शकतात जे हात आहेत दोन. आणि हाताच्या मध्येच हा जो घोडा आहे तो आहे.
आणि हे बघू शकता जे फुट्याचा फॉर्म असतो त्यापासून हे बनवलेले आहेत. खूप छान अशी कलाकृती साकारली आहेत पाहू शकता. बघू शकता तुम्ही बोर्डपासून बनवलेली कला ही. हे बघू शकता तुम्ही वेस्ट रायडिंग स्टॅलिशन बघण्यासाठी आणि पाईपचा वापर केलेला आहे. तसेच इकडे समोर पण पाहू शकता हा घोडा आहे. मिडलला पाहू शकतो गॅप आहे आणि गॅपला इकडे असं आपण फोटो काढू शकतो. खूप चांगल्या प्रकारे ही कला साकारलेली आहे बघू शकता तुम्ही. इथे राईट साईडला पण तुम्ही बघू शकतात. आता मी जिकडे उभा आहे तिकडे जे आर्ट राज्यातील विविध कला आहेत तिकडचे प्रत्येक स्टॉल आहेत तुम्ही पाहू शकता. समोर पण पाहू शकता. आता इकडे पाहू शकतो पुढे आल्यावर हाफ अँड होल्स आता याबद्दल सर्व दिलेलं आहे. आता समोर पण तुम्ही बघू शकता इकडे विविध कलांपासून जी केलेली आहे घोड्याचं हे साकारलेलं आहे. आणि हे बघू शकतात तुम्ही ही आपली बॅग आहे आणि त्यापासून केलेली जीप म्हणजे चैनीच्या वस्तू तसेच कैची या असे आपण पाहू शकतो ह्यापासून बनवलेले आहे. अर्धा घोड्याचा पार्ट आणि अर्धा महिलेचा आहे असं केलेलं आहे मनुष्याचा बघू शकतात तुम्ही. आता आपण समोर पाहू शकतो घोड्याची अजून एक चांगली कला असं साकारलेली आहे. जे काचेच्या तुटलेले ते हे असतात त्याच्यापासून छोटे छोटे आकार असतात ते पण पाहू शकतो. आणि जे बॉटलचे झाकण असतात त्यापासून तसेच समोर थैली आहे हे पण पाहू शकतो तुम्ही. टाकापासून टिकाऊ ज्या वस्तू असतात ते एकदम सुंदररित्या इथे अनुकरण केलेले आहे आणि खूप सुंदर आर्ट साकारलेले आहे बघू शकतात तुम्ही एकदम छान प्रकारे. आणि असे हाताचं पण हे केलेलं आहे. डिटेल्स हा बोर्ड बघू शकतो मुंबई की जनकंठ. समोर बघू शकतात तुम्ही सी ऑर्स खूप छान प्रकारे असं केलेलं आहे. आता पुढे जाऊन आपण बघूया. तुम्ही पाहू शकता जे आपल्या खेळण्याच्या वस्तू असतात जुन्या तुटलेल्या त्याच्यापासून केलेल्या खूप छान प्रकारे हे केलेलं आहे. सी ऑर्स पाहू शकता. खूप कला साकारलेली आहे पाहू शकता तुम्ही. आता हे समोर पाहू शकतात तुम्ही कनिका बाबा डिझाईन आणि तिने या रिलेटेड सगळ्या ज्या मिरर आर्ट आहे त्याबद्दल हे सगळं तिने दाखवलेलं आपण बघू शकतो तुम्ही. तुम्हाला ही समोर आर्ट मी आता दाखवणार आहे. आता हे समोर बघू शकतात तुम्ही घोडा आणि वर ज्या पेटी असतात आपल्या जे कपडे करण्यासाठी ते पण समोर बघू शकता तुम्ही पेटी आहेत त्यावर पण सुंदर असे काचेच्या तुकड्यांनी कला साकारलेली आहे. आणि खुर्ची तसेच उशा ते पण आहेत बघू शकतात तुम्ही. आणि तिथे पाहू शकता समोर डबा आहे मुंबईचा डबेवाला हे असं आपल्या रेग्युलर गोष्टीसाठी लागलेल्या बघू शकतात गोष्टी. खूप सुंदर कला ही साकारलेली आहे. आपण बघितले राईट साईडला पण दुकान आहेत तसेच लेफ्ट साईडला पण दुकान आहेत विविध ज्या आपल्याला जे रेग्युलर गोष्टीसाठी लागलेल्या कपड्यांची तसे विविध वस्तू आपल्याला लागतात रेग्युलर घरासाठी ते पण बघू शकतात. आणि खाण्याचे पण स्टॉल आहेत इकडे. आणि इकडे बघू शकता द सॉलिड स्टोअर जे हॉरर्स म्हणजे भूताचे ह्याचं हे बघू शकता तुम्ही इकडे. विविध इथे आपण सगळे फोटो काढत आहेत कॅपने. ती बीच हॉक फॉरेस्ट हाऊस डू यू बिलॉंग टू बघू शकता तुम्ही. ही कॅप घालून सगळे फोटो काढत आहेत हॉरर्स. आता तुम्ही समोर पाहू शकतात इकडे जो घोडा आहे आणि ते ईगल या दोन्ही ह्याच्यामध्ये हा बनवलेला आहे. खूप छान अशी कला आहे साकारलेली आहे. आता थोडं पुढे आल्यानंतर आपण लोकरपासून केलेली कला पाहू शकतो. समोर घोडाचा आणि त्यावर जे गोंडे असतात त्यापासून सुंदर असं विणकाम हे करून हे बनवलेलं आहे. खूप छान अशी कला साकारलेली आहे पाहू शकतात तुम्ही. खूप सुंदर अशी कला साकारलेली बघू शकतात तुम्ही. विविध कापडी ह्याच्यापासून केलेली आणि तसेच तिकडे लोकरचा धागा पण आहे. समोर पाहू शकतात त्याच्यात पाठी जे चिंदी असते त्यापासून ही पूर्ण कला हे केलेली आहे. खूप छान प्रकारे असं हे केलेलं आहे. जो वेस्टेज कपडा असतो त्यापासून ही कला इथे साकारलेली आहे पाहू शकतात तुम्ही. आता
आता समोर बघू शकतात पुढे आल्यावर मिरर ऑफ चेंज इकडे घोड्याची अशी कलाकृती साकारलेली आहे. म्हणजे हे आपण बघू शकतात काचेपासून आपल्याला सगळ्यात दिसतं ते घोड्याचं हे केलेलं आहे. समोर पण पाहू शकतात सर फोटो काढतात तिकडून. खूप सुंदर अशी कलाकृती साकारलेली आहे. पण इथे आल्यानंतर सर्वांनी एक लक्षात ठेवा की आपण कला बघण्यासाठी या, इकडे कोणी याला हात लावू नका. खूप प्रत्येकाची मेहनत असते इथे केलेली. खूप चांगली कला साकारलेली आहे. बघू शकतात तुम्ही इथे समोर बघू शकतात आपली मिरर आहे. मिररच्या समोर आपल्याला हा हॉर्स दिसत आहे घोडा. इकडे सरळ आणि इकडे आपल्याला क्रॉस दिसत आहे. बघू शकतात खूप छान आहे इथे. आणि इकडे समोर बघू शकतात तुम्ही मिरर आहे आणि इकडून सर्व फोटो काढतात. खूप छान असं हे गेलं. ते समोर बघू शकतात पिगासॉस. आता हे इकडे पोस्टर आहे त्यांचा आणि इकडेही सुंदर घोड्याची कलाकृती अशी साकारली आहे. तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी आहे. पंख आहेत त्याला दोन्ही साईडनी. खूप छान प्रकारे ही कला साकारलेली आहे. तसं इकडे समोर बघू शकतात तुम्ही मधुबनी पेंटिंग बिहार. प्रत्येक स्टेटच्या इकडे ह्या पेंटिंग्स आहेत. खूप छान छान अशा पेंटिंग्स आहेत. इकडे बघू शकतात स्टॉल आहेत तुम्ही. इकडे समोर जे ॲप्रन असतात त्याचे पण स्टॉल आहेत पाहू शकतात. खूप छान आहे बघा महाकालीची ही मधुबनी पेंटिंग आहे. खूप छान असं आहे. बघू शकतात खूप छान छान पेंटिंग आहे. समोर पुढे आल्यानंतर आपण बघू शकता कावळा घोडा. कला माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देत असते. खूप सुंदर असा मेसेज इकडे देण्याचा आहे. समोर बघू शकता तुम्ही सुंदर असं हे लिहून ठेवलेलं आहे. आणि इकडे समोर हा घोडा आहे आणि त्याला पंख आहेत. आणि खालीच आपण बघू शकतात तुम्ही कावळे आहेत. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी कला. बघू शकता तुम्ही पुढे जाऊन खूप छान प्रकारे अशी कला साकारलेली आहे. हे कावळे आहेत बघू शकता. समोर हा घोडा पण बघू शकतात तुम्ही. समोर तुम्ही फेस पण बघू शकतात खूप छान आहे. आता समोर पाहू शकतात तुम्ही खूप घोड्यापासून एक कला साकारलेली आहे. जे आपल्या वेस्टेज म्हणजे टाकापासून टिकाव त्या ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत बारीक बारीक त्या तसेच झाडी हे पाहू शकतात तुम्ही. अजून पुढे काय काय वस्तू आहेत पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. समोर पाहू शकतात नेटपासून ह्या ज्या सर्व वस्तू आहेत आणि या रस्सी आहेत पाहू शकतात तुम्ही. खूप छान प्रकारे ही कला साकारलेली आहे. आणि इकडे पानाचे हे पण आहे वेल आहे बघू शकतात. ते सगळे नेटपासून केलेले आहे. आणि इकडे ज्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत त्या पण पाहू शकतात ज्या घोड्याच्या तोंडाच्या इथे आहे. खूप छान ही कला साकारलेली आहे. बघू शकतात तुम्ही टाइमलेस गालो ह्या प्रेझेंटेड बाय द स्टुडंट ऑफ UP पॉलिटिक्स. बघू शकता. आता पुढे आल्यानंतर आपण अजून एक कला पाहू शकतो. घोडा आहे आणि त्यावर हे काचेचे तुकडे असतात क्राफ्टचे त्यांनी केलेले एकदम सुंदर अशी एक कला साकारलेली आहे. शिमिंग स्टायलेशन लिपॉन हॉर्सेस. बघू शकतात तुम्ही हा त्यांचा आहे बोर्ड. समोरून पाहू शकतात तुम्ही. हे बघा पुढे आल्यावर एकदम छान असं वाटतं. एकदम खूप सुंदर अशी कला साकारलेली आहे. बघू शकतात तुम्ही. समोर पाहू शकतात राधा टेकम गोंड ट्रायबल आर्ट मध्य प्रदेश. पाहू शकतात तुम्ही या कला खूप सुंदर प्रकारे साकारलेली आहे ही कला. हे बघू शकता तुम्ही पेंटिंग्स. गोंड पेंटिंग बोलता याला. खूप छान प्रकारे ते पाहू शकता तुम्ही. आर्मोरिया कॉन्सेप्ट ओव्हरव्ह्यू. आणि इकडे समोर बघू शकता हॉर्स आहे घोडा. ज्या प्रत्येक ह्या गोष्टीपासून बनवलेल्या आहे आर्मोरिया. ते बघू शकता खूप छान आहे अशी कलाई. खूप सुंदर आर्ट इकडे साकारलेली आहे पाहू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता सिल्वर रिफ्लेक्शन. इकडे जे काल्या घोड्याचे ते बघू शकता.
आता हे सिल्वर रिफ्लेक्शन आहे त्यापासून ते घोड्याचा आकार पाहू शकता तुम्ही. रिफ्लेक्शन होणार तुम्हाला समोर पाहू शकता. इथे पण खूप सुंदर अशी कला हे केलेली आहे. हे बघू शकता अश्वमनुधामा पॅड. आता ते बोर्डपासून केलेलं जे आपले कार्डबोर्ड्स असतात त्यापासून केलेली जी लेअर आहेत आता हे पाहू शकतात. आणि समोर मिरर आहे पाहू शकतात. छान ही कलाकृती साकारलेली आहे. बघू शकता जे आपले बोर्ड असतात रेग्युलर गोष्टीसाठी लागणारे असतात. खूप छान असे हे केलेले. बघू शकतात बॉक्सेस केलेले घोड्याच्या आकारामध्ये. घोड्याच्या आकारामध्ये विविध अशा कला साकारलेल्या आहेत. यंदा 2500 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल. आता इकडे बघू शकतात विविध राज्यातल्या सर्व आहे. लखनौई, राजस्थान, उत्तराखंड प्रत्येक कला आहे तिकडे. प्रत्येक राज्यातील विविध कला आणि विविध प्रकारचे ड्रेस इथे पाहू शकतात तुम्ही. इकडे पेंटिंग्स आहे साड्यांपासून चपलांपासून इकडे ड्रेसपासून आहे बघू शकतात सर्व. आता इकडे बघू शकतात एकदम सुंदर कला साकारलेली आहे. मुंबई ते खूप छान फिरते इथे. आणि जे आपलं रेग्युलर आपल्या प्रवासासाठी लागणारी जी बस आहे ती समोर पाहू शकता तुम्ही 165. आणि सतत इकडे रेल्वेही बघू शकतात समोर पाहू शकतात तुम्ही. खूप सुंदर अशी कला साकारलेली आहे इथे. ते समोर बघू शकतात तुम्ही टॅक्सी बघू शकतात. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात या सर्व गोष्टींचं इथे आपल्याला मिळते पार्ट बघायला बघू शकता तुम्ही. बस आहे टॅक्सी आहे आणि पुढे जाऊन तिकडे रेल्वे पण बघितली. खूप छान अशी कलाकृती साकारलेली आहे. आमची मुंबई. आता हे बघू शकतात पिरिंग किनाटा. आपले जे सिल्वर पेपर असतात त्यापासून खूप सुंदर असं हे केलेले आहे घोड्याच्या आकारामध्ये बघू शकतात. खाली डोळे आहेत. आता हे बघू शकता सिल्वर लाइनिंग हे समोर बघू शकतात आपण. तर बघू शकतात तुम्ही हे रिफ्लेक्शन सारखं समोर घोड्याच्या आकारामध्ये खूप प्रॉपरली दिसतं. एकदम गाड्यांचे जे पार्ट असतात त्यापासून केलेलं आहे. खूप छान अशी कलाकृती साकारलेली आहे. प्रत्येक पार्ट असतात त्यापासून केलेलं आहे. प्रत्येक पार्टपासून जे गाडीचे हेडलाईट मिरर तसेच अनेक प्रकारे वायर्स या गोष्टीपासून केलेले आहे. टाकावापासून टिका. पुढे आल्यावर तुम्ही बघू शकतात वी बियॉर्ड हॉर्स. आता हे बघू शकतात तुम्ही गोंडपाटापासून ही सुंदर अशी कलाकृती साकारलेली आहे. बघू शकतात तुम्ही घोडा साकारलेला गोंडपाटीपासून खूप छान हे केलेली आहे कला. आता तुम्ही बघू शकतात प्रत्येक पार्टपासून इथे घोडा हा साकारण्यात आलेला आहे बघू शकतात. आणि इकडे सर्व या गोष्टीचा आनंद लुटतात बघू शकतात. बसतात त्यावर आणि त्यावर फोटो काढतात सर्व. खूप छान ही कलाकृती साकारलेली आहे इथे. समोर पाहू शकतात घोडागाडी आहे. तर मित्रांनो आपण या सर्व कलाकृती पाहून झालेलं. आता ते पुढे जाऊन बघूया. आता इकडे स्टॉल आहेत ते पण आपण पाहणार आहोत. चला तर समोर शॉप बघू शकतात कमला हँड प्रिंट्स राजस्थान. तर ते सुंदर असं आहे बघू शकतात. त्यावर कपवर आर्ट केलेले आहे त्यांनी बघू शकता. एकदम सुंदर छान अशी साकारलेली आहे कला. बघू शकता मणियुक्ता महाराष्ट्र. तिकडे बघू शकतात लेडीजसाठी जे ज्वेलरीचं असं ते आहेत. आता पुढे आल्यावर आपण एक स्टॉल पाहू शकतो. दगड डॉल तामिळनाडू जे आपले पपेट्स असतात पाहू शकतो आपण. छान प्रकारे अशी वर्क केलं आहे त्यावर.
बाहुले आहे ते पण पाहू शकतो आपण. मोना फुटीवियर जयपूर नगारा राजस्थान इकडे बघू शकतो या चप्पल आहे. कमल हँड प्रिंट राजस्थान बघू शकतो तिकडे चादर ते असतात सर्व त्या गोष्टी. आता हे पाहू शकतो आपण लेदर पपेट्री आंध्र प्रदेश. खूप सुंदर अशा कला आहेत इकडे साकारलेल्या आहेत. गणपतीच्या रावणाच्या अनेक प्रकारे असे कला साकारलेल्या इथे. ते सुंदर बघू शकतात पेंटिंग्स आहेत इकडे. शंकराची पण आहे, कृष्णाची पण पेंटिंग आहे. खूप सुंदर अशा पेंटिंग केलेल्या आहे कॅनव्हासवर. वैशाली किशोर काले या सर्व यांच्या पेंटिंग्स आहेत बघू शकतात तुम्ही समोर. बॉब परफ्युम्स स्टेमेंट एव्हरी डे बघू शकतात तुम्ही इकडे. परफ्यूमचं हे आहे इथे स्टॉल आहे पाहू शकतात तुम्ही. तांती क्राफ्ट्स पश्चिम बंगाल तिकडचं हे बघू शकतात कपडा पश्चिम बंगालचा. आता तुम्ही बघू शकतात पुढे ऑल थिंग्स सुंदर महाराष्ट्र जिकडे बॅग्स आहेत लेडीजसाठी ते पर्स असतात. पुढे जाऊन बघूया आपण. तिकडे बघू शकतात तुम्ही सुंदर सुंदर बॅग्स आहेत. त्यावर वर्क पण एकदम सुंदर केलेलं असं कलरमध्ये. आपल्या रिजनेबल रेटमध्ये आहेत. 150 पासून याची स्टार्टिंग सुरू आहे बघू शकता. समोर पाहू शकतात तुम्ही 150 रुपये प्राईज आहे याची. सुंदर सुंदर डिझाईन आहे त्यावर आणि हे बँड आहेत मस्त आणि बॅग्स आहेत लेडीजसाठी पाहू शकतात तुम्ही. समोर बॅग पण बघू शकतात 1200 रुपये रेट सुरू आहे. पाहू शकतो आपण बंगाल पट्टचित्र कालीघाट पेंटिंग्स पश्चिम बंगालचे आहे बघू शकतो आपण. बघू शकतात पेंटिंग्स खूप छान छान आहे. बघू शकतात समोर पेंटिंग्स आणि खाली पण बघू शकतो डिश आहे. कपड्यावर बनवलेली ही कला आहे खूप छान आहे अशी. इकडे बघू शकतो आपण मग आहे आणि तसंच इकडे फ्रेम्स पण आहे बघू शकतो. खूप छान छान असं आहे. इकडे जग आहे बघू शकतो. सुंदर अशी कला केली आहे त्यावर आणि या फ्रेम्स पण आहे बघू शकतो. आपण बघू शकतो शांती सेवा निधी ट्रस्ट प्रोजेक्ट. इथे बघू शकता ही बॅग आहे 1000ला आहे याची प्राईज आणि हे समोर हे पण पाहू शकतो आपण. ही चप्पल पाहू शकतो त्याची प्राईज 500 पासून सुरू आहे आणि अनेक अशा प्रकारचे बॅग्स आहेत इकडे 500 पासून याचे रेट सुरू आहे पाहू शकतो. खूप सुंदर सुंदर अशा बॅगी आहेत लेडीजसाठी ज्या असतात कामासाठी बघू शकतो. इकडे बघू शकतात आपण कुपर कबी या आपण बघू शकते अशा गोष्टी मातीच्या गोष्टी बघू शकतात. खूप छान छान असे आहेत भांडी बनवलेले. खूप छोटे मोठे अशा मातीचे वस्तू बनवलेले आहेत. राजस्थानी पपेट्स आहेत श्रीकृष्ण क्रिसमस हे बघू शकतो असं आपण. याचे हे बघू शकतात पपेट्स आहेत छोटे छोटे. खूप छान आहे एकदम काहीतरी युनिक आहे यावेळी. एक तर बघू शकता इकडे खूप सुंदर कृष्णाचा पपेट्स आहे छोटे छोटे चिल्ड्रन्स हे बघू शकतात पपेट्स खूप छान आहे. इकडे पण आपण बघू शकतो फिश कोंबडा असे अनेक प्रकारचे इकडे साचे आहेत बघू शकता. तिकडे समोर मग आहे बाउल्स आहे समोर बघू शकतात तुम्ही. हनुमान समोर स्टॉल बघू शकतात मुंबई पोलीस. आता यांनी कलाकृती साकारलेली आहे. यांनी जी केलेली आहे जे समोर पेंटिंग दिसत आहेत ते आपले मुंबई पोलीस हे आर्टिस्ट आहेत त्यांनी केलेले आहे. त्या पुढे जाऊन आपण बघूया. सर्व बघू शकतो पेंटिंग्स आपण गेटवेच्या बारीक बारीक स्केच केलेले आहेत तिथे बघू शकता. खूप छान प्रकारे हे पेंटिंग्स केलेले आहे. आपण इकडे बघू शकतो आपण. ही पण बाणाची पेंटिंग बघू शकतो एकदम छान प्रकारे केलेली आहे. आज आपण CSMT इथे आलेलो होतो आणि काला घोडा फेस्टिवल होता
या फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झाले. तसेच घोड्यापासून अनेक प्रकारच्या अशा कला इथे साकारल्या होत्या आणि विविध राज्यामधल्या इथे त्या कला होत्या. प्रत्येक छोटे मोठे स्टॉल होते. तिकडे भांडी, कपडे आणि अनेक प्रकारच्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या भांड्यांपासून. तसेच इथे जे होती ती कला एकदम सुंदर प्रकारे केलेल्या होत्या आणि हे कालपासून सुरुवात झालं म्हणजे 25 जानेवारीपासून आणि याचा लास्ट म्हणजे 2 फेब असा हा कालावधी आहे. ते इथे या आणि व्हिजिट करा कालाघोडाला आणि खूप सुंदर अशा कला इथे साकारल्या आहेत. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.